सहर्ष स्वागत आहे. आपण मंचावर येऊन आसन ग्रहण करा. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित या स्पर्धेमध्ये आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. दोनही संघांनी साईजी आपल्याला बॅटिंगची स्ट्रेंथ दाखवलेली आहे. मग तिथे आपण बघितलं होतं चिंचवलीला, तर दुसऱ्या बाजूने आपण बघितलं होतं रोहिणसनला देखील. मॅचला सुरुवात होती आहे. दोन्ही बाजूला चांगली ग्रामीणची स्टारकास्ट आहे आणि हा सामना 4 ओव्हरचा आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. चिनू पाटील बॉलिंग मार्क वरती, मिड ऑन मिड ऑफ, आत एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट बाहेर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत अमोल शेळके, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल शेळके. मॅचला सुरुवात, पहिला बॉल ऑफ स्टंपचा बाहेर, राउंड द विकेट विथ द अँगल. वेग ही चिनूची ओळख राहिली आहे. नक्कीच मागील एक दशक मी म्हणेन ह्या खेळाडूनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलंय. ॲज अ बॉलर खास करून सुरुवात त्यानं कारकिर्दीला जेव्हा केली तेव्हा एक गोलंदाज म्हणून, नक्कीच एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती सातत्यानं आपण पाहिली. चांगला चेंडू होता, यावेळेस खेळून काढले. लॉंग लेग रिजनला खेळाडू पाठलाग तर करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर अगदी वेगानं चेंडू सीमारेषा पार. हा पहिला दमदार असा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लेंथ आणि लाईन या वेळेला आखूड टप्पा होता. ऑन साइडला हुक करत असताना हा चौकार आलाय अमोलच्या बॅटमधून. या पहिल्या 4 धावा येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल. फ्रंट लाईन बॉलर आहे चिनू पाटील, जय दुर्गा, श्री दुर्गा माता, एकता 11 रोहिणसनचे. पुढील बॉल चांगला चेंडू, फटका फसलाय हवेमध्ये. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाही. बिग विकेट डाऊन. गरज होती ब्रेक थ्रूची, गरज नेहमीच आपण म्हणतो पॉवर प्ले मध्ये आवश्यक असते आणि ती आवश्यकता चिनूनं पूर्ण केली आहे. मागच्या फटक्यावरती चौकाराला पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पुन्हा टॉप एज घेऊन फाईन लेगने जबरदस्त कॅच पकडली आहे, जिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला ऋषी. तर मैदानाच्या आत एकाहत्तर धावसंख्येची एक्सप्लोसिव्ह इनिंग साकारणारा हितेन पाटील मैदानाचा आत आला. मला मागचा सामना आठवतोय साईजी की जेव्हा चिनूने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली नव्हती, तो थोडा नंतर आला होता. मात्र या मॅचमध्ये तो पाहतोय टॉप ऑर्डर चांगली. चिंचवलीची 4 ओव्हरची मॅच आहे आणि समोरच्या टीमने जर स्टार्ट चांगला केला तर धावा चांगल्या होतील. त्यामुळे इथे धावसंख्येला रोखत असताना सुरुवातीला एक चौकार आलाय, पण पुढच्याच बॉलवरती चिनू पाटीलने प्रत्युत्तर देत असताना अमोलची विकेट मिळवली आहे. इंटरेस्टिंग बॅटल आहे. हितेन पाटील स्ट्रायकिंग एंडला. बेस वर्सेस बेस ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण की जो फॉर्म आहे आजच्या दिवसामध्ये, जसं आपण म्हणतो एखादा दिवस एखाद्या खेळाडूचा पाहायला मिळतो. कदाचित आज नशिबाची साथ देखील पाहिली, जीवनदानं देखील प्राप्त झाली होती हितेन पाटीलला आणि त्याचा पूर्णतः फायदा उचलत असताना वैयक्तिक सर्वाधिक मोठी धावसंख्या ह्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. कमी उंचीचा पण गुणवत्ता भरपूर त्याची आपल्याला पाहायला मिळते. रंध्यामध्ये थोडासा अडथळा पुन्हा जात असताना आपण पाहतोय चिनूला बॉलिंग मार्क वरती, राऊंड द विकेटने हितेनसाठी पुढचा बॉल. ओहो, पिकअप शॉट स्लॉट मध्ये आलाय आणि थेट आता प्लॉटच्या बाहेर चाललाय. हितेन हार्डीचे बॉस, षटकार. नक्कीच जसं आपण म्हणतो की एखादा फलंदाज गोलंदाज आला नाही तर चेंडूला खेळतो, अगदी त्याच पद्धतीचा खेळ राहिला. समोर चिनू पाटील आहे हे विसरून त्यानं टाकलेला बॉल कुठल्या लेंथला आणि लाईनला आहे त्याची पाहणी केली आणि चोख प्रत्युत्तर देत असताना एक ब्रँडेड षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. खराब बॉल पडलाय. नवीन फलंदाज हितेन आणि मागच्या सामन्यामध्ये 71 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग त्याने साकारलेली आहे. त्यामुळे इथे चिनूला अचूक टप्प्यावरती जरूर बॉल टाकायचा होता. यॉर्करचा प्रयत्न होता, त्यामध्ये हाफ व्हॉली पडला आणि तो थेट बॉल पडला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आज मी म्हटलं ह्या खेळाडूचा दिवस आहे आणि तो दिवस गाजवत असताना पाहायला मिळतो हा खेळाडू. इथे देखील पुन्हा तोच प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा पाहायला मिळेल का? यस, वन मोहित, आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळेल. थोडा कमी गतीने टाकला होता मागच्या बॉलच्या तुलनेत, बट बॉलला पिक केला आणि बरोबर आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहायला मिळेल. क्रीजच्या कोपऱ्याचा वापर केला, बोट फिरवली, ऑफ स्टंपला बॉल पडला, पण हा देखील हाफ व्हॉलीच पडलाय. लॉंग ऑनला दुसरा षटकार. आणि खास करून जो क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी ट्रॅकवरती खरं तर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, ज्याने लेदर क्रिकेटचे धडे देखील गिरवलेत आणि तो क्लास त्याचा पाहायला मिळतोय. वन्स अगेन आता मात्र अलॉंग द कार्पेट हा चेंडू ट्रॅव्हल झाला डीपमध्ये. सौरभ पाटील लॉंग ऑनला तैनात आहे, चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण होते. 2 बॉल खराब पडले, त्यावरती मार पडला. हितेन आला होता आणि त्याने चांगली सुरुवात करत असताना 3 बॉलमध्ये 13 बनवले आहेत आणि ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय
त्या 17 धावा. दोन्ही संघांची मागच्या 2 मॅचेसमध्ये आपण बॅटिंगची ताकद बघितलेली आहे, त्यामुळे इथे किती धावा होतील 60-70ला देखील चांगला फाईट देऊ शकतोय संघ तो रोहिंजन, कारण त्यांची देखील बॅटिंग ऑर्डर आपण बघितली आहे. नक्कीच दोन्ही तुल्यबल संघ आहेत आणि खास करून दोन्ही दूरवरचे संघ आहेत. जसं आपण नेहमी म्हणतो की एकमेकांच्या विरोधात जेव्हा आपण जास्त खेळत नाही तेव्हा कदाचित रणनीती आपल्याला फारशी लवकर समजत नाही, त्या कारणास्तव हे बॅटल खूप चांगलं रंगताना आपल्याला कारण नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही मॅचेसमध्ये आपण जर बघितलं तर एकटा बॅटर नाही, इथेन सोबत देखील कुणाल आणि अमोलने चांगली बॅटिंग केली आहे, तर दुसऱ्या बाजूला सौरभ आदर्श सोबत उत्सव आणि चिनूने देखील चांगली सुरुवात केली होती. म्हणजे इकडे आपण 4 बॅटर्सला बघितलं तर तिकडे आपण 3 बॅटर्सला बघितलं होतं. ही लढाई सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण चिंचोलीची पाहतोय. मात्र दुसऱ्या डावामध्ये पाहूया टोटल किती सेट होणार आहे. हा तर पहिलाच डाव आहे आणि पॉवर प्ले कंप्लीट झालाय आणि सुरुवात आपण पाहतोय 17 धावांनी केली आहे, 1 गडी बाद चिंचोलीने. षटक क्रमांक 2 यंग टॅलेंटेड खेळाडू उत्सव पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गत वर्षापासून अतिशय चांगली कारकीर्द बहरताना ह्या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. या हंगामामध्ये देखील झांझरच्या क्रीडांगणावरती सुरुवात चांगली राहिली आहे. आज देखील तो जोश संघाला अपेक्षित असेल उत्सवकडनं. चांगला चेंडू फटका फसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 3 आले दुरून, परंतु अगदी समोर तिघांचा हा बॉल लँड झालाय आणि एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल तोपर्यंत वेगानं 2 धावा कंप्लीट झाल्यात. सिली मिडॉनच्या अगदी जवळ बॉल पडलेला. मी म्हणेन गोलंदाजाने ट्राय करायला पाहिजे होतं, बट तिकडून मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन तिघे धावत आले, ते कसे पोहोचतील. कदाचित ट्राय केलं असं बॉलरने तर बॉल हातात पडण्याच्या चान्सेस होत्या. हाफ चान्सला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स आणि इथे आपण बघितलं तर जीवनदान मिळतं आता ते फलंदाज हितेनला, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये चिनूच्या अगेन्स्ट 2 षटकार खेचलेले आहेत. छोटी शरीरयष्टी परंतु दमदार फटके आतापर्यंत ही त्यांचे आपण पाहिलेत. ओव्हर द विकेटचा फुल लेनचा चेंडू प्रहार केलाय, फटका फसलाय की काय प्रश्नचिन्ह, आणि अगदी तसंच घडलंय. स्क्वेअर लेगला जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या हातामध्ये हा बॉल विसावला आणि जे झापलं विणलं होतं, खरं तर जे झालं विणलं होतं हितेन पाटीलसाठी, त्यामध्ये जो अडकलाय आणि मोठा धक्का श्रीराम 11 चिंचवलीला. खराब बॉल होता, फुल टॉस होता, लेग स्टम्पला होता. मात्र इथे पाहतोय आपण तरी देखील विकेट येत असताना ती स्माईल आपल्याला जरूर पाहायला मिळाली, कारण त्यालाही माहिती आहे उत्सवला की बॉल खराबच होता. मात्र तिथे त्या खराब बॉलवरती देखील विकेट आली. ती कोणाची तर हितेन पाटीलची. सुजलने चांगली कॅच पकडली, कारण जेव्हा बॅटर एक चांगला असतो ज्याच्या बॅटमधून धावा आलेल्या असतात तेव्हा जर बॉल आपल्याकडे हवेतून येतो ती कॅच पकडत असताना थोडंसं प्रेशर येतं. मात्र ते प्रेशर न घेता सुजलने चांगली कॅच पकडली आहे आणि नवीन बॅटर आता मैदानाचा रोहित पाटील. खरं तर ज्या पद्धतीचा अटॅकिंग स्टान्स होता आपण हितेनचा पाहिला होता, ऑन साईडला खास करून स्ट्रॉंग फटके त्याचे पाहायला मिळत होते, ज्यामध्ये स्लॉक स्वीप असतील त्या पद्धतीची व्यूहरचना देखील त्याच्यासाठी होती. पुढील चेंडू फटका चांगला आहे अगदी स्क्रीनच्या समोर, जिथे क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा तैनात आहे. अगदी स्टेट ऑन दी ग्राउंड लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. सर्रास टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 20 सेपमध्ये आपल्याला आवर्जून खेळाडू पाहायला मिळतात. अन्यथा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करतात ना तेव्हा थर्डमॅन, अन्यथा आपल्याला फाईन लेग डीपमध्ये पाहायला मिळतं. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये तसं नसतं. समोरच्या दिशेला दूरवरती सीमारेषे लगत जास्त क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. वेग त्याचा एकमेव कारण आहे, त्याविषयी आपण जरूर चर्चा करूयात. फुल लेंथ बॉल जरूर, मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. लेदर बॉल क्रिकेटमध्ये 140, 150, 130 या वेगाने पेसर बॉलिंग करत असतात. त्यामुळे जर टॉप एज जरी असली, आउटसाइड एज असली तर बॉल सर्रासपणे थर्ड मॅनला फाईन लेगला जातो. त्या कारणास्तव ते मागे असतात. टेनिस बॉलमध्ये तसं नसतं. आडव्या बॅटने फटके खेचले जातात आणि 80, 90, 100 या पेसने बॉल ताशी येत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग आता होते. ऑफस्टम्पच्या बाहेरची पिचिंग आहे, लाईन आहे आणि येत असतं आणखी डॉट बॉल. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर शॉर्ट टर्म फॉर्मॅट खास करून आपल्याला पाहायला मिळतो, जिथे सातत्यानं समोरच्या दिशेला ताकदीने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो. उत्सव पाटील मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक हाताळलं होतं. महत्वपूर्ण विकेट आली आहे ती हितेन पाटीलशी त्याने काढून दिलं. डीप स्क्वेअरकडे सुजल ॲक्शन मध्ये आणि इथे दामयदाने गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. आता आत्मविश्वास जुळवलाय, कारण जबरदस्त फिल्डिंग होत असताना श्री दुर्गा माता 11 रोहिंजनच्या क्षेत्ररक्षकांकडून उत्सवच्या यशस्वी षटकाचा खेळ संपला, कारण प्राइज विकेट त्याने मिळवली. हितेन ज्याने लास्ट मॅच मध्ये 71 धावा ठोकल्या होत्या, 8 षटकारांचं प्रदर्शन ज्याने केलं होतं, 5 चौकार ज्याने दाखवले होते,
तो मात्र 2 षटकार ठोकून या मॅचमध्ये शांत झालाय. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा, 2 विकेटचं नुकसान चिंचवली. वापसी लाजवाब राहिली, कारण की पहिल्या षटकात जिथे चिनू पाटील सारखा एक महत्त्वपूर्ण खेळाडू होता ज्यानं पहिलं षटक फेकलं, जिथे 17 खर्च झाले होत्या, त्यानंतर कमबॅक हा गरजेचा होता रोहिंजन संघासाठी. कारण की जरी बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असली तरी देखील महत्त्वाची मॅच जेव्हा आपण खेळता तेव्हा पाठलाग करत असताना एक वेगळं दडपण असतं. कारण की 4 षटकामध्ये 50+ धावा पाठलाग करणं. स्प्रे, येस, फर्स्ट एड किट स्प्रे असेल आपण घेऊन जायचं आहे. पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट, आता एक सिग्नल केला तरी आपण फर्स्ट एड बॉक्स लगेचच घेऊन जातो मैदानाच्या आत. पाण्याची लगेचच पूर्तता केली जाते. लगेच आपण जर जास्त दुखापत असेल तर आपण लगेच हॉस्पिटलाइज देखील करतो. आणि सध्या आपले रील स्टार आहेत, पॉप्युलर पर्सनॅलिटी इंस्टाग्रामवरती मंगेश म्हात्रे मैदानाच्या आत चाललेले आहेत आणि फिजिओचं काम आता ते करतील असं वाटतं मला मैदानाच्या आत. या सर्व घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात BMC मध्ये जे कार्यरत आहेत. पण मी आशा करतोय की जो खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय गंभीर दुखापत नको, कारण सीझनची सुरुवात आहे त्यामुळे ही सीझन त्याला संपूर्ण खेळायचे हीच त्याला अपेक्षा. पण बऱ्याच वेळेला आपण पाहतो आता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना देखील बऱ्याचशा खेळाडूंना इंजुरी होतात आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी सीझन देखील पूर्णपणे थांबावं लागतं. और बचेंगे तो और भी लढेंगे, कारण इंजरी जर तशी असेल, डॉक्टर तुम्हाला रेस्ट करायला सांगत असतील तर तुम्ही थांबणं देखील गरजेचं असतं. त्यामुळे आता ही इजा नक्की कशाची, एक क्रॅम्प आलेला आहे, काय झालं. केतन थोडासा दुखापतग्रस्त दिसतोय, त्याचे चेहऱ्याचे हावभाव आपल्याला दिसत आहेत. टॉप ऑर्डरचा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे आणि या मॅचमध्ये जर दुसऱ्या डावामध्ये तो जर फलंदाजीसाठी उतरला नाही तर कुठेतरी तो फटका देखील बसू शकतो. श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजनला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धावा फलकावरती. आणि विचार केला तर केतन एक गोलंदाज देखील आहे. अष्टपैलू कामगिरी तो नेहमीच करत असतो. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आदरणीय दर्शनजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले, सुस्वागतम. सौरभ, ओहो, लेग स्टंपची लाईन आणि अंपायरचा सिग्नल वाईट. पहिला चेंडू स्वैर आलाय. 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. केतन दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला जरूर मिळतोय आणि महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. ॲज अ गोलंदाज देखील त्याची आपण भूमिका बघत असतो. ही दुखापत संघासाठी खूप महागात जरूर पडू शकते. फटका चांगला आहे, अगदी उंच गेलाय. क्षेत्ररक्षक 2 आहेत, बनतील दर्शक. चेंडू त्यांच्या समोरून सीमारेषा पार, उत्तुंग असा षटकार. टोले जंग हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मिड विकेटचं बरंचसं अंतर बाहेरचं या बॉलने कापलेलं आहे आणि मोठ्या षटकाराने कुणाल शेळकेने धावसंख्येला आकार दिलाय. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 28. केतनला दुखापत होते आणि धीरज पाटील या संघामधून अगोदर आपल्याला पाहायला मिळायचे, सध्या मंचावरती आहेत आणि सध्या तरी केतनची विचारपूस सुरू आहे त्यांची, कारण आपल्या गावचा खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये ती इंजरी त्याला पण पाहतोय. फुल लेंथ होता, एज घेतली, टप्पा पडला आणि देन विकेट किपरकडे आलेला. डॉट बॉल येत असताना मागचा खराब टाकलाय चिनो, हेच सांगतोय. ते तुला करायचं नाही, ते तू केलंस आणि त्या अगोदर षटकार देखील बसला, हेच तुला टाकायचं आहे आउटसाइड दी ऑफ स्टंप. ही चर्चा. चिनू या संघाचा फ्रंटलाईन बॉलर आहे, त्याला माहिती आहे की या फलंदाजाच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी करावी लागणार आपल्या बॉलर्सला. तो गाईड करतोय त्यांच्या मागून. पुढील चेंडू ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा फुलोर लेन आणि खास करून लाईनचा विचार केला तर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न सौरभचा राहिलाय इथे. यस, हातातनं बॉल निसटला परंतु 2 धावा पूर्ण केल्या होत्या. खास करून जो एक खराब चेंडू आला, समोर जो फलंदाज आहे सलामीसाठी आलाय, म्हणजे एखादी चुकी जर घडली तर त्याचा परिणाम हा नक्कीच भोगावा लागेल. पट्टा साइड शॉट. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 30 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. दुसऱ्या बाजूने आपली लहान मुलं मात्र या सायकलचा पुरेपूर पैसा वसूल करत आहेत. त्यांना माहिती आहे की 2 ते 3 दिवस आपल्याकडे, यानंतर कोणतरी घेऊन जाणार आहे. बालपण असंच असतं, प्रत्येकाला हवं असं वाटतं ते बालपण, आणि यांच्यामध्ये आपण आज कुठेतरी स्वतःला देखील शोधत असू.
कारण या दुनियादारीमध्ये प्रत्येक जण घराची जबाबदारी, व्यवसाय, नोकरी करत असताना क्रिकेट या खेळाशी जोडलेला आणि म्हणूनच आपण सर्वजण मंचावरती आहोत. स्विच प्रयत्न होता, कनेक्शन नाही, धाव घेण्याचा प्रयत्न आहे, चिदू मागून आला, धाव तर मिळणार नाही. फटाक्यांचा आतिश बाजूने मान्यवरांचे या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आदरणीय दर्शनजी भोईर साहेब यांची नुकतीच उपस्थिती मंचावरती. आपलं पुन्हा एकदा गावदेव क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने सहर्ष स्वागत, सुस्वागत. जो काही रिदम होता खरं तर कारण आपण पाहिलं सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो कुठे का होईना ब्रेक करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी जरूर केला. तर म्हणा हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तो चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू आणि षटकाची देखील सांगता झाले. 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. डिसिप्लिन बॉलिंग. चिनूच्या पहिल्या ओव्हरमध्ये जरूर गेल्या धावा, गुलशन आम्हाला सांगतील 17, पण मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 उत्सव पाटील कडून आणि विकेट आले होती तेव्हा हितेन पाटीलची. तर सौरभने खर्च केल्या त्या फक्त 9 धावा. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ते वेळ बदलवली आहे या दोन्ही गोलंदाजांनी. सुपर बॉलिंग. यस, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एखादं षटक, 1-2 चेंडू देखील पुरेसे असतात. परंतु आता 4थ्या षटकाच्या आरंभी जर आपण विचार केला तर कोणत्या गोलंदाजाचा वापर होईल हे पाहावं लागेल. कारण की केतन पाटील जो इंजर्ड झालाय, आता कदाचित एक नवोदित गोलंदाज वापरावा लागेल. सुजल पाटील आता सज्ज झालाय आणि आता सुजलच्या खांद्यावरती विश्वास टाकला. शेवटचं षटक 30 धावा धावफलकावरती. सलामीर फलंदाज अद्याप मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्याकडनं आशा अपेक्षा असतील त्या श्रीराम 11 चिंचवली टीमला. याच गोष्टीची आपण अपेक्षा करत होतो, या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की केतनदा जशी इंजरी झालेली आहे, तो चांगला गोलंदाज देखील आणि त्याचबरोबर बॅटर देखील आहे टॉप ऑर्डरचा. तो फटका कुठेतरी बसतोय का पाहूयात, कारण पार्ट टाइम बॉलरला यूज करावं लागेल. आणि सुजल पाटील बॉलिंग मार्कवरती आहे सध्या, समोरच्या एंडकडून पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कुणाल, रोहित आहेत आणि जबरदस्त रोहितचा हिट, लॉंग ऑन सी मारेशेचा बार, षटकार. हा आक्रमक फटका होता. ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला त्याच्या अधिक वेगानं हा चेंडू सीमारेषेच्या पार पाठवण्याचं काम केलंय रोहित, जो मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं हिटमॅनला आपण पाहतोय त्याच पद्धतीचं काही आक्रमण करायचं आहे ही मनशा सध्या ते रोहितची आपल्याला पाहायला मिळतंय. नौखा जो गोलंदाज आहे त्याच्यावरती आता दडपण आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सुजलचा समाचार घेतलाय, पुन्हा त्याच अटॅकिंग टास्कनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु ह्यावेळेस जाग्यावरून खेळायचं होतं, ते ओळखलं गोलंदाजानं, त्या प्रकारचा चेंडू त्यानं फेकलाय आणि आता डॉट. उद्या धावसंख्या झालेली ती 4 आणि या ओव्हरमधले अजूनही बॉल बाकी आहेत 2. टार्गेट या मॅच मध्ये 44. अजूनही 40ची गरज. षटकातील 2 चेंडू शेष आहेत ओव्हर द विकेटनं. तर म्हणा हा चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये प्रयत्न चांगला केला, परंतु इथे परतावं लागेल. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये मयूर पाटीलला परतावं लागेल. दुसरा धक्का लागलाय, परंतु एका बाजूनं ज्या खेळाडूवरती लक्ष आहे साऱ्या समर्थकांचं आणि खास करून टीममेट, तो चिनू पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि आता नौका येणारा फलंदाज सौरभ पाटील, ही भरवशामंद जोडी आता रोहिंजन टीमची मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. मॅच थोडी थांबली होती, त्यानंतर जरूर आता मॅच मध्ये जर आपण बघितलं पहिल्या डावामध्ये हेच घडलं होतं, एका मागोमाग विकेट पडले पण शेवटला अखेर धावा बनल्या. 43 झाल्यानंतर 44ला सध्या तरी आपण पाहतोय चेसिंग सुरू आहे आणि इथे आता विकेट देखील येत असताना आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे, धावा फक्त आपल्याला पाहायला मिळतात 4. जबरदस्त बॉलिंग कुणाल शेळके. अष्टपैलू कामगिरी कुणाल करत असताना या अगोदर आपण बॅटिंग मध्ये देखील त्याला पाहत होतो. आता सध्याच्या घडीला गोलंदाजची महत्त्वाची भूमिका आणि खास करून पॉवर प्लेचं जे षटक आपण म्हणतो, जेव्हा अगदी रक्षात्मक टार्गेट होतं आणि ते टार्गेट वाचवण्यासाठी पहिलं षटक अतिशय महत्त्वाचं होतं. त्या महत्त्वाच्या षटकामध्ये कुठे का होईना जकडून ठेवलं आतापर्यंत रोहिंजन टीमला. फ्लोर लेनचा बॉल होता, ऑन साईडला टर्न केला, डीपमध्ये मिड विकेट तैनात आहे. सिंगल, कोणत्याही प्रकारची गडबड नाही आहे, फक्त सिंगलनं शांत डोक्यानं मात्र पुन्हा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये चिनूनं ठेवली आहे. चिनू जर शेवटपर्यंत राहिला तर मॅच खुली करू शकतो, ही क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि सातत्यानं आपण अनेक मैदानावरती ते पाहिलंय देखील.
सो नवीन बॅटर सौरभ आणि चिनू सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 5च धावा आलेल्या आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे 18 बॉलमध्ये. मॅच बनवली आहे पहिला बॉलर कुणालने, कारण धावा तितक्या नव्हत्या, पण पॉवर प्लेमध्ये एकही बाउंड्री आली नाही. श्री दुर्गामाता ऐकता आले पण रोहिंटनसाठी, आणि कुठेतरी मी म्हणेन या मॅचचं मोमेंटम सध्या जय श्रीराम चिंचवली संघाकडे आहे. परंतु मोमेंटम शिफ्ट व्हायला एक ओव्हर पुरेशी आहे. आपण नेहमी म्हणतो पहिल्या षटकात जी काही मेहनत गोलंदाजानं घेतली आहे, सातत्यानं त्याच प्रकारचे परिश्रम हे येणाऱ्या गोलंदाजांना देखील करावे लागतील. अन्यथा जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे त्या जोडीनं जर काम केलं, पार्टनरशिप बिल्ड केली, तर मॅच त्यांच्या हातातनं नक्कीच निसटू शकते. तो प्रयत्न जरूर ह्या दोघांचा देखील असेल. इलेक्ट्रिक सप्लाय खंडित झाला होता, त्या कारणास्तव लाईव्ह स्ट्रीमिंग देखील बंद होती आणि बरेचसे प्रेक्षक जे काही रोहिंटनचे होते, त्याचबरोबर काही चिंचवलीचे होते, सगळ्या जणांना हाच प्रश्न पडला होता. बऱ्याच जणांचे कॉल सुरू होते. अखेर मॅच पुन्हा एकदा सुरू झालेले फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हद्वारे जे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टार्गेट 44 आहे, 2 विकेट पडलेत रोहिंटनचे. धावा आहेत फक्त 5. 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण सूचना मी करत आहोत बॅटिंग करणाऱ्या संघांसाठी जे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. जो तुमचा ॲब्डोमिनल गार्ड आहे तो तुम्हाला बाउंड्री लाईनचा बाहेरच घालायचा आहे. आत येत असताना जर बॅटरने घातला तर तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे, दॅट्स वाय या सूचना मी तुम्हाला करतोय. तुमचा ॲब्डोमिनल गार्ड बाउंड्री लाईनचा बाहेरच विअर करून मैदानाच्या आत या. कट करायचा होता हितेनला. आपण पाहतोय या षटकामध्ये पहिल्या मॅचमध्ये 71 धावा त्याच्या बॅटमधून होत्या. सेकंड मॅच इथेही त्याने चिनूच्या अगेन्स्ट 2 षटकारांनी सुरुवात केली, पण त्यानंतर त्याची विकेट आली आणि तो चिनू आता स्ट्रायकिंग एंडला. पाहूया चिनूचं उत्तर काय असेल दुसऱ्या डावामध्ये. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं, तुम्हाला बॉल आणि बॅटनेच उत्तर द्यावं लागतं. चिनूचं प्रत्युत्तर कसं असेल. हितेनचा पहिला डॉट आलाय, सुरुवात चांगली झाली आहे. 17 बॉल 39 धावांची गरज आहे रोहिंटनला. रंगलाय सामना. प्रेक्षकांना जी आशा अपेक्षा होती त्याच प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये. फटका हा देखील चांगला आहे. लॉंग लेगच्या रिजनमध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. फेकी करू शकला नाही खरं तर क्षेत्ररक्षक. कदाचित थोडीशी इंजरी असावा, त्या कारणास्तव ज्या पद्धतीनं आपण पाहतो की दुरून थ्रो केली जाते त्या प्रकारचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. बऱ्याच जणांना इजा असते जेव्हा थ्रो केला जातो. शोल्डरला ती जरूर वेदना होते, त्यामुळे अंडरआर्म थ्रो आपण बघितला त्या फिल्डरकडून आणि त्यामध्ये 2 धावा. 2 धावांसोबत स्कोअर आपण पाहतोय 7 वरती. चिनू पुन्हा स्ट्रायकिंग एंडला. तो मोठ्या फटक्यासाठी जातोय, कारण आता जर मोठे फटके आले नाही तर शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये धावांचं अंतर जास्त उरणार आहे. त्यामुळे इथे जर एक फटका हितेनच्या अगेन्स्ट आला तर या मॅचमध्ये देखील ऑन ट्रॅक असेल रोहिंटन. हितेन राऊंड द विकेट. लॉफ्ट केलाय, बॅट फिरली हातामध्ये, मिस टायमिंग, मिड ऑफ, आणि यावेळेला ते विकेट. हितेनने पलटवार देखील केलाय. चिनू पाटीलची विकेट येत असताना तिसरा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या रोहिंटनला. गती प्रचंड पाहायला मिळते ह्या गोलंदाजाकडे. त्या कारणास्तव ज्या पद्धतीनं अगदी फटका एक्झिक्यूट करायचा होता तो प्रयत्न फसला चिनूचा, आणि भरपूर चेंडू उंच जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एक्झॅक्टली ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे हा सोपा झेल पूर्ण देखील केलाय. या झेलनं चिनूला परतावं लागलं. नवीन फलंदाज आता आदर्श पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मी अगोदरच म्हणालो, हे संघर्ष आणि हे तुमचं युद्ध, हे तुमचं बॅटल बॉल आणि बॅट मधलं असतं. त्यामध्ये आपण बघितलं तर चिनू आता आउट झालाय आणि ते जबाबदारीचं ओझं खांद्यांवरती बर्डन आहे. मैदानाच्या आत येत असताना नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आदर्श पाटील. लास्ट मॅच मध्ये आदर्शने फार चांगला शेवट केला होता सौरभच्या सोबतीला, आणि ते दोन्ही बॅटर मैदानाच्या आत आहेत. आदर्श आणि त्याचबरोबर सौरभ. इक्वेशन तुमच्या समोर आणेन. 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या मॅच मध्ये गरज आहे ती 37 धावांची. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फारसा अंतर देखील नाहीये. 1-2 फटके जर आले तर पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो, परंतु तसं घडेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. लाईन पाहावी लागेल. पंचांच्या दिशेने कटाक्ष जरूर टाकला होता, परंतु जी रिटर्न क्रीज आहे अगदी तिच्या जवळून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे जरूर पाहिलं होतं ते फलंदाजानं, परंतु एक्झॅक्टली पंच दर्शवतायत की हा लीगल बॉल आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय मागचा बॉलचा. ऑफ स्टंपचा बाहेर पिच झाला. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. बॉल टाकत असताना आणि बॉल जिथे टाकलाय तिकडे डॉट बॉल. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल, फक्त मिळेल सिंगल. काय जकडून ठेवलंय. ज्या पद्धतीनं
बॅटिंगमध्ये स्वतःला आज सिद्ध केलंय. तो प्रयत्न किंवा तो आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो हितेन पाटीलचा. पहिल्या 11 बॉलमध्ये एकही बाउंड्री आली नाही आतापर्यंत रोहनजनसाठी आणि त्यामुळे कुठेतरी धावसंख्येची कमतरता जाणवते. 8च धावा फलकावरती 13 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. एक मोठा फटका जरी आला तरी मॅच ऑन असेल रोहनजनसाठी. सौरभ कवचला, रनआउटचा चान्स आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला हितेनकडे थ्रो येतोय, मात्र सौरभी पोहोचलाय आणि अंपायरने सांगितलं बॅटर सेफ आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 9 धावा, विकेट पडले 3 आणि 12 बॉलमध्ये आता बनवायचा त्या 35 धावा रोहिंटनला चिंचोलीच्या अगेन्स्ट. आता सामना कठीण झालाय कारण की जी सुरुवात हवी होती पॉवर सर्कलमध्ये पूर्णतः गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील तोच प्रयत्न झाला आणि प्रयत्न सफल होताना पाहायला मिळाला तो हितेन पाटीलचा. परंतु आता उरलेलं समीकरण थोडं का होईना कठीण आहे. सौरभ आहे तोपर्यंत आशा जरूर पल्लवित असतील, परंतु आता सौरभला देखील हे कठीण कार्य पूर्ण करावं लागेल. नो डाऊट पहिल्या डावामध्ये तुम्ही बॅटिंग करणं तेव्हा तुम्ही कोणत्या प्रेशर नसतो. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला धावा पाहिजे असतात. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागतं आणि माइंडसेट जर आपण बघितला तर मात्र तसा ठेवूनच तुम्हाला बॅटिंग करावी लागते. कारण जर तुम्ही आउट झाले तर त्यानंतर येणारा नौका फलंदाज बॅटिंग करेल नाही करणारा प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही मैदानाचा आहात, तुमच्यावरती ती जबाबदारी आहे आणि आतापर्यंत फार चांगला खेळ या स्पर्धेमध्ये सौरभ आणि आदर्श दोघांनी केलेला आहे. एक छोटीशी टीम मीटिंग आपण बघितली, तिथे आता सेट झालेले आहे. 3rd ओव्हरमध्ये कोण असेल, 4th ओव्हरमध्ये कोण असेल आणि सध्या तरी 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती येत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक या बाजूने इथेंचं कौतुक असेल कारण या षटकामध्ये आक्रमण होणारच होतं. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त 5च धावा आल्या होत्या, पण हितेने तरी आपण बघितलं तर पूर्णपणे जखडून ठेवलं. एक विकेटही त्याने काढली चिनूशी आणि धावा फक्त 4च खर्च केला. त्यामुळे अंतर उरलंय 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्यात 35. महत्वाचं षटक, 3रं षटक आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश शेलके आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 35चं हे समीकरण कठीण जरी वाटत असलं तरी क्रिकेट आहे आणि चित्ता नेहमीच आपण पाहिले गेली कित्येक वर्ष क्रिकेट पाहायला जे प्रेक्षक येतात त्याचं एकमेव कारण की क्रिकेटचं भवितव्य हे खूप कठीण आहे. कधी कधी अगदी 6 बॉल 1 देखील निघत नाही, कधी कधी 1 बॉल 6ची आवश्यकता असताना देखील षटकार येतो. हा आजवरचा क्रिकेटचा इतिहास आहे. आज 12-35 बनतील का म्हणताना देखील पाहायला मिळतात. कधी कधी फटका तर चांगला आहे, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय, परंतु लांबी पाहावी लागेल आणि यस फलंदाज बाद झाला. सुपर कॅच आकाश शेळके डीप मध्ये अगोदर पुढे आला आणि पॅवेलने असं वाटत होतं की बॉल आमच्याकडेच येतोय, पण त्यामध्ये उभा होता आकाश शेळके. जबरदस्त कॅच आणि प्राइज विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पुन्हा एकदा हा फटका थोडासा बॅकफुटला जात असताना डावा पाय स्क्वेअर निघाला आणि त्यामुळे इथे थांबून खेळला. त्यामुळे टायमिंग नाही, ताकदीनेच मारला होता आणि मिस टाइम होऊन काव कॉर्नरला जबरदस्त कॅच. सौरभची विकेट. या विकेटनं मिमानेन विनिंग पर्सेंटेज वाढलेलं पाहायला मिळतं ते श्रीराम 11 चिंचवली टीमचं. कारण की महत्वपूर्ण विकेट होती ही, झेल नाही तर ही मॅच होती असं देखील आपण म्हणू शकतो. कारण की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील दाखल होतोय. आता मॅच कठीण झाली आहे कारण की हा जर षटकार आला असता तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रोमांच प्रेक्षकांना आणखीन पाहायला मिळाला असता. 11 बॉल 35ची गरज या मॅच मध्ये. अंकुश शेळके लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या बाजूने आदर्शला स्ट्राईक पाहिजे. पाण्यातून काढलेल्या मास्यासारखा सध्या तरी तडफडतोय. लास्ट मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याने केली होती. आता जर स्ट्राईक मिळाली नाही आणि दुसऱ्या बाजूने चिंचवलीला हेच करायचंय. नवीन फलंदाजाला त्याच्या अगेन डॉट टाकायचे आणि आदर्शला त्यांना नॉन स्ट्रायकिंग एंडलाच ठेवायचं. 10 बॉलचा खेळ बाकी आणि 10 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. पुन्हा तोच प्रयत्न. कदाचित जेव्हा लेफ्ट हँडर गोलंदाजी करतात ना, नॅचरल खून जेव्हा ते अगदी चेंडूला वळण देत असतात, ह्या गोष्टी पाहण्याजोग्या नक्कीच आपण पाहू शकाल. कारण की पडल्यानंतर काहीसा चेंडू दिशा बदलताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली त्याचं वर्णन करणं इतकं सोपं नाही कारण की थोडंसं स्क्वेअर ऑफ द विकेट हे समालोचन कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतंय. इथे फटका चांगला आहे. आता मात्र प्रॉपर टायमिंग म्हणावं लागेल कारण की क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू अगदी दोघांच्या मधून सीमारेषा पार. अगदी संघर्षमय हा षटकार
पाहायला मिळतोय तो नवीन आलेला फलंदाज तुषार पाटील कडून. मॅच ऑन करणारा षटकार आहे आकाश शेळके, त्यामुळे थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूने पाटील ब्रदर्सची जोडी आहे. तुषार आणि आदर्श मैदानाचा आत आहेत. फिनिशरचा रोल त्यांना माहिती आहे. मात्र इथे आता या चौथ्या बॉलवरती षटकार आलाय. धावा 15 वरती आहेत. बॉल बाकी आहेत 8. धावा पाहिजेत 29. आणखी एक मोठा फटका या मॅच मध्ये आणणार आहे श्री दुर्गा माता. ऐकता 11 रोहिंजनला. अंकुश शेळके पुन्हा बॉलिंग मार्क वरती. पिसारवे गावींकडून 8 बॉल 29. ओ हो लॉंग ऑनला चुकी झाली त्या फिल्डर कडून. अगोदर उडी मारली, खाली येत असताना बॉल लागला आणि तो बॉल हाताला लागूनच सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकार. हा षटकार खूप काही सांगून जाईल कारण की बॅक टू बॅक 2 षटकार. एकतर फलंदाजचा आत्मविश्वास दुणावलाय आणि या षटकारानं समीकरण थोडं का होईना ते सोपं झाल्यासारखं वाटतंय. कारण की 29व्या होत्या, त्यातनं आता 6 मायनस झालेत. 7 बॉल आणि 23ची गरज. अति महत्वाचा हा चेंडू असेल. इम्पॉर्टंट बॉल असेल आता, त्यासाठीच सिनियरची मीटिंग आपल्याला पाहायला मिळते अंकुश सोबत. लॉंगॉनला चुकी झाली आहे. कॅच होती, कॅच सुटली आहे त्या फिल्डर कडून. अंडर प्रेशर या चुका सर्व होत असतात. कुणाला आपण त्या ठिकाणी बघितलं या संघाचा सर्वात चपळ जो क्षेत्ररक्षक आहे, पण आता नाही. या वेळेला चूक झाली आहे. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता वेळ बदलली आहे. तिथे जागा देखील बदलवली जाते. हितेन चाललाय लॉंग ऑनला. कुणाल येतोय लॉंग ऑफला. बॉल बाकी आहेत 7. धावा पाहिजे 23. 2 षटकारांनी या मॅच मध्ये श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजन. तुषारचे 2 तडाखेबंद षटकार. 1 आला तर 17 उरतील. 1 चौकार आला तर उरतील 19. गरज आहे ह्या बॉलवरती आणखी मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल टीम रोहिंजनला. प्रयत्न तर केला होता परंतु आता लेंथ मध्ये थोडंसं परिवर्तन दाखवलं. या षटकाचं जर गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती महत्त्वपूर्ण विकेट, त्यानंतर 2 डॉट आले. असं वाटलं होतं की आता पूर्णतः पारडं जड झालंय ते चिंचवली टीमचं, परंतु त्यानंतर येणारे 2 षटकार आणि ते षटकारानं थोडी का होईना वापसी झाली होती ती रोहिंजन टीमची. परंतु पुन्हा एकदा अंतिम डॉटनं पुन्हा थोडेसे निराश झालेत कारण की आता उरलेलं जे समीकरण आहे 6 बॉलमध्ये ते थोडंसं कठीण जरूर पाहायला मिळतंय. 2 षटकार झालेले त्याच 12 धावा आलेल्या. त्या व्यतिरिक्त 4 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. म्हणजे 12 धावा मी म्हणेन हे मागडे षटक नाही. लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्ही 12-15 धावापर्यंत गोलंदाजाला ती मुभा देऊ शकता. 15च्या पुढे जर जातात तर ते मागडे षटक असेल. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आमच्या मॅनेजमेंट टीमकडून सूचना येते. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण एन्जॉय करत आहोत आणि या मॅचचं सध्याचं इक्वेशन 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजनला. उद्या 9:30 वाजता बरोबर आपण पहिल्या मॅचला सुरुवात करणार आहोत. 3रा दिवस असेल या स्पर्धेचा. उद्याचे दोन्ही पहिले संघ आपण लक्षात घ्या. तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये खेळायचं आणि ठीक तुम्हाला 9 वाजता रिपोर्ट करायची आहे. रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे अगेन्स्ट संकेत पाटीलचा मुरबे असेल. खारघरच्या अगेन्स्ट दहीसर. तळोजाच्या अगेन्स्ट डायगर तर मानरेच्या अगेन्स्ट बोरखर. अशा उद्याच्या 4 लढतीत पहिल्या फेरीतील. तळोजाच्या अर्थातच जागेवरती म्हणजे डायगरच्या अगेन्स्ट कामोठे संघ खेळणार आहे. उद्याच्या अशा आपल्याला पहिल्या फेरीतील 4 लढती पाहायला मिळतील. योग्य त्या वेळेवरती आपण उपस्थित राहा ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. नाव बॅक टू द क्रिकेट. 6 बॉल 23 धावा. चला वेल जास्त आपण घ्यायचा नाहीये. रिदम आहे मॅचचा कारण की ह्या मॅचचा विचार केला तर बराचसा वेल आतापर्यंत खर्च झालाय. कारण की आमचे साथी गुणसंख्या लेखक दर्शवत आहेत की 4 षटकांची ही मॅच आहे परंतु 1 तासाहून अधिक वेल या मॅचला खर्च झालाय. चला आमचे साथी समालोचक जे सतत बिझी असतात आता कदाचित तिथून जाऊन त्यांना पुन्हा TDPL ला जायचं असेल ते पाहता त्यांची लवकर सुट्टी होईल मॅच संपली तर. पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल. यस इट इज अ बाईट. दडपण गोलंदाजावरती देखील असेल नो डाऊट. कारण आपण पाहतोय 22 धावा अजूनही पाहिजे 6 बॉलमध्ये. एक मोठा फटका आला तर प्रेशर बॉलरवरती वाढत जाणार आहे. मात्र तोच एक मोठा फटका त्याला द्यायचा नाही. सुरुवातीचे 2 ते 3 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत. गोलंदाज नीरज. पुन्हा एकदा प्रयत्न तर केला होता. आदर्श सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्शनं मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु ह्या मॅच मध्ये अशा अपेक्षा आहेत त्याच्याकडून. बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं त्याला परंतु ते घडलं नाही. या डॉट बॉल आला. एक डॉट चेंडू विजयापासून जरूर दूर नेत जाईल तो टीम रोहिंजनला. मोठे फटके गरजेचे आहेत. 22 धावा 4 बॉलमध्ये. पुढचा बॉल राऊंड द विकेटनं इथे
ती थर्ड मॅन रिजनला वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतोय, परंतु नशिबाची साथ आणि हा चेंडू सीमारेषा पार चौकार. येस, चौकार नशिबाचे साथीच्या जोरावरती चाललेला एज घेऊन गॅप मधून बॉल डीप थर्ड मॅनला गेला. चौकारासोबत धावा 26, बॉल बाकी 5 आणि गरज येते आता 18 धावांची. 5 बॉल 3 षटकार, माफ करा 4 बॉल 1 डॉट आहे मागचा. 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. ऑप्शनचा बाहेरचा बॉल हा देखील होता आणि गोलंदाजाने स्पष्ट केलं की मी तुला रेंजमध्ये बॉल देणार नाही. ऑन साईडला वारंवार आपण पाहतो लिमिटेड ओव्हरमध्ये आणि खास करून ग्रामीणचे फलंदाज त्यांचा बॅटमधून ताकदीचा प्रचंड वापर करत असताना फटके येतात आडव्या बॅटने. त्यामुळे गोलंदाज मात्र आतापर्यंत जे काय बॉल टाकलेत आउट सेट ऑफ स्टंप. 4 बॉल 18ची गरज आहे. बॉल त्या नीरज एक्स्ट्रा कव्हर आणि ते कॅच, फलंदाज बाद. 3 बॉल मध्ये आता 18 म्हणजे 3ही बॉल सीमारेषेच्या बाहेर मारायचा आहे आणि तो षटकाराच्या स्वरूपात. खूपच सुरेख झेल आणि ज्या पद्धतीनं मी म्हणेन फिल्डिंग सजवली होती एक्झॅक्टली त्याच प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. आणि खास करून जे करणनं सांगितलं की रेंजमध्ये बॉल ठेवायचा नाही, अवे फ्रॉम द बॉडी हे बॉल सातत्यानं हाताळण्याचा प्रयत्न केला. कदाचित वाईट आला तरी देखील चालेल, तो प्रयत्न आपण पहिल्या बॉलवरती पाहिला. पहिला चेंडू स्वैर आला, त्यानंतर मात्र दिशा थोडी फक्त आत आणण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवला आणि ज्यामध्ये सफलता देखील प्राप्त झाली ती नीरजला. आणि आता या मॅचवरती आता पकड मजबूत झाली आहे. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोशनमध्ये क्षमता आहे, परंतु षटकार येतील का? वाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव. ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं की एखादा वाईट जरी आला तरी देखील चालेल, परंतु बॉल एक्झॅक्टली दूर पिच करण्याचा प्रयत्न असेल, व्हाईट लाईनच्या अगदी जवळ, जेणेकरून पंचांना देखील प्रश्न उच्चारावे अशा प्रकारची ही गोलंदाजी आपल्याला नीरजची पाहायला मिळते. 1 more वाईट. थोडंसं दडपण गोलंदाजावरती देखील आहे. होतं 3 चेंडू 3 षटकार. आता एखादा चौकार देखील चालू शकेल, कारण की 16ची गरज येणाऱ्या 3 मध्ये आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. ही रणनीती गोलंदाज आणि यष्टी रक्षकाची, त्यामुळे वारंवार या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वाईट जरी आला असला तरी त्याला विकेट किपरने बॅक केलंय, यासाठीच तो टाकतोय ऑफस्टंपच्या बाहेर. वाईड आले तर आम्हाला चालेल, पण तुला रेंजमध्ये बॉल द्यायचा नाही, कारण मोठा फटका आला तर या मॅचमध्ये रोहित जैन येणार आहे. त्यामुळे मी कौतुक करेन विकेट किपरचं, जो बॅक करतोय बॉलरला आणि दोघांचं ते कॉर्डिनेशन फलंदाजाला मात्र आपण पाहतोय ते समजत नाहीये. डॉट बॉल. आणि ज्या प्रकारचं समीकरण उरलं होतं त्या पद्धतीनं ही गोलंदाजी गरजेची देखील होती. या अगोदर देखील तू म्हटलं की मागच्या षटकामध्ये जेव्हा 12 धावा आल्या, सरास जर तसं पाहिलं तर 12 धावा म्हणजे इतक्या कमी नाहीत, परंतु मॅचच्या तुलनेत ज्या पद्धतीनं जे समीकरण इक्वेशन उरलं होतं आता 1 मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. याचं कारण जो आताचा जो बॉल होता प्रिव्हियस बॉल षटकाराला तो थोडा रेंजमध्ये होता, कारण की आता समीकरण कठीण झालंय, औपचारिकता आहे मॅचची आणि त्या कारणास्तव आता लिगल बॉल टाकायचे आहेत आणि त्यासाठी या प्रकारची गोलंदाजी. ही मॅच सुरुवातीच्या 2 ओव्हर पॉवर प्लेमध्ये 5 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 4 आल्या, 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या. सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यामुळे ही मॅच सध्या आपण पाहतोय अजूनही संपलेली नाही. वाईड आला अंपायरचा सिग्नल. दोन्ही अंपायरचं आपण कौतुक करूयात, अरविंद पाटील आणि त्याचबरोबर सचिन कडू, दोघांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. आज कॉम्बॉक्समध्ये याच गावचा भूमिपुत्र आणि हक्काचा आवाज अतुल मात्रे, त्याचबरोबर अनेक कॉमेंटेटर या विभागातले, व्हॉइस ऑफ तुर्भेगाव साईजी पाटील. बॉल आताही चाललाय आणि अवघ्या 2 धावांच्या फरकाने हा सामना गमवावा लागला तो रोहिंजनला. सुरुवात हवी तशी झाली नाही, पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त आल्या 9 धावा आणि त्यामुळे 2 धावांच्या फरकाने हा सामना आपण पाहतोय गमावला रोहिंजनने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम श्रीराम चिंचवली. आपण लगेचच वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. त्या अगोदर आपण उद्याचा पोल देखील तुमच्या समोर आणतोय. पहिली मॅच आहे संकेत पाटीलची मुरबी आणि त्यांच्या अगेन्स्ट रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे. सेकंड मॅच मध्ये गावदेवी दहिसरच्या अगेन्स्ट खारगर आहे. थर्ड मॅच मध्ये कामोठेच्या अगेन्स्ट डायगर आहे आणि फोर्थ मॅच मध्ये मानेरच्या अगेन्स्ट बोरखार. अशा संघ आपल्याला, अशा टीम्स उद्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघांना